नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेची ओळख बघितली होती. ह्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेमधले मूलभूत संकल्पना आपण बघणार आहोत. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्था काय असते, अर्थव्यवस्थेची व्याख्या, अर्थव्यवस्थेमधल्या महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ आपण बघितले. त्याच्यामध्ये कौटिल्य, आपले ॲडम स्मिथ, आपलं केन्स आणि आपले मार्शल्स या तिघांचा आपण अभ्यास केला. ह्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर महत्त्वाचं काय आहे तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाच्या काही क्रिया घडतात ज्यांना आपण आर्थिक क्रिया असं सुद्धा म्हणतो. तर त्या आर्थिक क्रिया कोणत्या असतात? ओके, तर त्यातली पहिली क्रिया असते, तर त्या आर्थिक क्रिया लक्षात ठेवण्याची ट्रिक लक्षात ठेवा. ती ट्रिक आहे आपल्याकडे पीडेक. बघा, अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्यांदा प्रोडक्शन होतं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय होतं? प्रोडक्शन होतं. प्रोडक्शन झाल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर त्याचं एक्सचेंज होतं. आणि एक्सचेंज झाल्यानंतर ते कन्झ्युम केलं जातं. कन्झ्युमर मार्फत ते काय झालं तर त्याचं कन्झम्पशन केलं जातं. तर लक्षात ठेवा, कोणत्या 4 क्रिया आहेत क्रमाने आयोग विचारू शकतो. तर त्या क्रिया कोणत्या आहेत? प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन. प्रोडक्शन म्हणजे मराठीमध्ये आपण त्यांना उत्पादन म्हणतो. पहिल्यांदा एखाद्या वस्तूचं काय होतं? उत्पादन होतं. त्याचं नंतर काय केलं जातं? डिस्ट्रीब्युशन केलं जातं. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? वितरण होतं. वितरण केल्यानंतर त्याचं काय होतं? विनिमय होतो. विनिमय म्हणजे ग्राहकांमार्फत ती वस्तू काय घेतली जाते? विकत घेतली जाते. त्याला आपण एक्सचेंज म्हणतो. आणि नंतर त्याचं काय घेतला जातो? ग्राहकांमार्फत उपभोग केला जातो. त्या 4 क्रिया लक्षात ठेवा, आयोग क्रमाने विचारू शकतो. तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या आर्थिक क्रिया घडतात त्या आर्थिक क्रिया किती आहेत? 4. लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची तुम्हाला? पीडेक. कशी लक्षात ठेवायची? पीडेक. ओके, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन. पुढे महत्वाचं आहे आपल्या, आता जर ह्या आपण क्रिया बघितल्या, मग उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं? तर उत्पादनाचे सुद्धा आपल्याकडे काय आहेत? घटक आहेत. एखाद्याला जर अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचं असेल, उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स आहेत, कोणकोणते घटक गरजेचे आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे पण आयोग विचारू शकतो. तर ते घटक कोणते आहेत बघा. पहिल्यांदा आपल्याला त्याचं, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ट्रिक लक्षात ठेवा. त्याची ट्रिक आहे सेल. विचारलं आयोगाने, उत्पादन घ्यायचे असेल तर कोणत्या प्रकारची घटकांची गरज असेल तर त्याची लक्षात ठेवा सेल. पहिलं आपल्याला आवश्यक असतं ते कॅपिटल. नंतर आपल्याला एक महत्वाचा गरज असतो तो एंटरप्रेन्योर. लक्षात ठेवा एंटरप्रेन्योर. नंतर गरजेचं असते आपल्याला लँड, आणि तसेच गरजेचे असते आपल्याला लेबर. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्याही गोष्टीचं जर प्रोडक्शन घ्यायचं असेल, इकॉनॉमीमध्ये कोणत्याही वस्तू जर उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या 4 गोष्टी गरजेच्या असतात. एकही गोष्ट नसेल तर आपण ते उत्पादन घेऊ शकत नाही. कॅपिटल लागतंय, एंटरप्रेन्योर लागतोय, लँड लागतोय आणि लेबर लागतंय. ओके, आणि आपण ह्या ज्या गोष्टी आहेत या 4 घटक आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतात. लक्षात ठेवायला काय म्हणतात? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हटलं जातं. विचारलं आयोगाने फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किती? डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किती? तर किती सांगायचे? 4. कोणते? कॅपिटल, एंटरप्रेन्योर, लँड आणि लेबर. ओके, सो ती ट्रिक लक्षात ठेवण्याची ट्रिक कशी आहे? सेल. लक्षात राहील, सेल हा शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन समजून जातील. आता बघा, इकॉनॉमीमध्ये आपण प्रोडक्शन घेत असताना ह्या लोकांना आपण काही ना काहीतरी देत असतो. म्हणजे कॅपिटल आपल्याला काहीतरी भेटत असतं. तर काय भेटत असतं कॅपिटलवर आपल्याला? तर कॅपिटलवर आपल्याला, लक्षात ठेवा, कॅपिटलवर आपल्याला काय भेटतो? इंटरेस्ट भेटतो. ओके, आपल्याला इंटरेस्ट भेटतो, व्याज भेटतो. आपण त्याला काय म्हणतो? याला मराठीमध्ये भांडवल म्हणतात. मग आपल्या भांडवलावर काय भेटतो? भांडवल एखाद्या म्हणतो ना, बिझनेसमध्ये आपण काय करतो? आपला पैसा टाकत असतो, म्हणजे आपण तिथे आपलं कॅपिटल लावत असतो. तर त्या कॅपिटल आपल्याला काय भेटतं? तर इंटरेस्ट दिला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, इंटरेस्ट. एंटरप्रेन्योरला त्याचा काय भेटतो? प्रॉफिट भेटतो.
एंटरप्रेन्योरला काय भेटतो, प्रॉफिट भेटतो. लँड जर असेल तर लँडसाठी आपल्याला काय करावं लागतंय, रेंट द्यावं लागतंय. आणि लेबरला आपण काय देतो, वेजेस देतो. लक्षात ठेवा. सो काय आहे, कॅपिटल आपल्याला काय दिलं जातं, इंटरेस्ट. एंटरप्रेन्योरला काय मिळतो, प्रॉफिट मिळतोय. आणि लँड वर रेंट किंवा रेंट दिलं जात आहे. आणि लेबरला काय दिलं जातं, वेज. सो हे लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवा मित्रांनो, विप्र काय ट्रिक लक्षात ठेवा, विप्र वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट आणि रेंट. वेजेस कुणाला दिले जातात, बघा वेजेस कुणाला दिले जातात, लेबरला दिले जातात. इंटरेस्ट कशावर मिळतं आपल्याला, कॅपिटलवर मिळत आहे. प्रॉफिट कुणाला मिळतो, एंटरप्रेन्योरला मिळतो. आणि रेंट कशावर मिळते आपल्याला, आपल्या लँडसाठी आपल्याला काय द्यावं लागते, रेंट द्यावं लागते. सो सेलसाठी काय महत्वाचा शब्द आहे, विप्र. ऍक्च्युअली शब्द लक्षात ठेवा, विप्रो. त्याच्यातला ओ काढून टाका, लक्षात राहील फक्त विप्र. तो सेल म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत, सेल. आणि त्यांना आपण काय देतो, विप्र. लक्षात राहील. महत्वाचा क्वेश्चन आहे, आयोग विचारू शकतो. एक आपल्या आर्थिक क्रिया कोणत्या, तर पिडेक, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन. आणि उत्पादन घ्यायचे असेल तर काय काय फॅक्टर्स महत्वाचे आहेत, महत्वाचं आहे कॅपिटल, एंटरप्रेन्योर, लँड, लेबर. त्याच्यावर आपण काय भेटतो, इंटरेस्ट दिला जातं, प्रॉफिट दिलं जातं, रेंट आणि वेजेस. पुढे महत्वाचं मित्रांनो, मूलभूत संकल्पना. आपण तेच बघत होतो बघा. लँडवर रेंट दिला जातो, लेबरला वेजेस दिली जातात, कॅपिटलला इंटरेस्ट मिळतं आणि एंटरप्रेन्योरशिपला काय भेटतं, प्रॉफिट मिळतो. आणि आपल्याला काय भेटतं, इन्कम. टोटल इन्कम काउंट केलं जातं. इन्कम आपल्या पुढे बघायचं आहे ते. सो मूलभूत संकल्पना बघा, महत्वाच्या मूलभूत संकल्पना आपण बघतोय. तर अर्थव्यवस्थेतल्या मूलभूत संकल्पना आपण हे बघितले बघा, मॅक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमी कशा कशाचा समावेश होतो आपल्याला बघायचं आहे. बघा मायक्रो इकॉनॉमी मध्ये बघा, जीडीपीचा अभ्यास केला जातो, जीएनपीचा अभ्यास केला जातो, महागाईचा अभ्यास केला जातो, इन्फ्लेशन म्हणतो आपण, देशामध्ये इन्फ्लेशनचा रेट किती आहे, हायपर इन्फ्लेशन आहे का, ओके. तर याचा आपण अभ्यास करणार आहोत. गरिबीचा अभ्यास केला जातो, बेरोजगारीचा अभ्यास केला जातो, आर्थिक वृद्धी, ग्रोथ, ओके, इकॉनॉमिक ग्रोथ सुद्धा याला म्हटलं जातो. याचा सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यास करतो. कशामध्ये, तर बृहद अर्थशास्त्र, ज्याला स्थूल अर्थशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. ओके. आंतरराष्ट्रीय सराव अभ्यास करतो आपण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सराव, व्यापक स्तरावर त्याचा काय करतो, अभ्यास केला जातो. ज्या इकॉनॉमीचा अभ्यास केला जातो त्याला कोणते इकॉनॉमिक्स म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. दुसरं आहे मायक्रो इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये विक्रेता, दलाल, ग्राहक, उद्योगपती यांचा अभ्यास केला जातो. महत्वाचं आहे, आता आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अर्थव्यवस्थेचे प्रकार कसे पडतात, तर अर्थव्यवस्थेचे प्रकार बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे. हमखास याच्यावर एक क्वेश्चन काढतो. अर्थव्यवस्थेचे प्रकार दोन याच्यावरून पाडले जातात प्रकार. ओके. पहिला एक उत्पादनाची मालकी, उत्पादन साधनांची मालकी, साधनाच्या मालकीवरून काय केले जातात, प्रकार पाडले जातात. तर उत्पादनाच्या साधनाच्या मालकीवरून जर आपण पाडले तर त्याचे एकूण 3 प्रकार पडतात. मित्रांनो कोणते, बघा कोणते 3 प्रकार पडतात त्याचे, लक्षात ठेवा. पहिली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, बघा पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था. दुसरी असते समाजवादी अर्थव्यवस्था. आणि तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. सो संसाधनाच्या मालकीवरून, उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरून अर्थव्यवस्थेचे आपले किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. ओके. आणखी विकासावरून आपण 3 प्रकार पाडतो. ते प्रकार कोणते आहेत बघा. पहिला असते एक विकसित अर्थव्यवस्था असते, विकसित अर्थव्यवस्था असते. दुसरे असते अविकसित अर्थव्यवस्था, अंडर डेव्हलप म्हणतो आपण, अविकसित अर्थव्यवस्था. आणि तिसरी अर्थव्यवस्था असते विकसनशील, तिसरी अर्थव्यवस्था असते विकसनशील. ओके. हे आपण काढतो पर कॅपिटा इन्कम वरून. हे जे भाग आपण केले ते कसे केले, पर कॅपिटा इन्कम.
त्या देशातील राहणाऱ्या लोकांच्या पर कॅपिटा इन्कमवरून आपण अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पाडतो आपण? 3 प्रकार. कोणते? विकसित, अविकसित आणि विकसनशील. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, जर एखाद्या देशाचा पर कॅपिटा इन्कम $12,000 पेक्षा जास्त असेल, महत्वाचं काय आहे, जर एखाद्या देशाचा पर कॅपिटा किती असेल? 12,000 पेक्षा काय असेल? $12,000. लक्षात ठेवा मित्रांनो, $12,000 पेक्षा जास्त असेल तर अर्थव्यवस्था कोणती आहे? विकसित अर्थव्यवस्था. फॉर एक्झाम्पल USA. फॉर एक्झाम्पल USA म्हणतो आपण. ज्या अर्थव्यवस्था $2,000 पेक्षा म्हणतो ना, 1500 किंवा 2,000 पेक्षा $1,500 ते $12,000 इथपर्यंत असते ज्या पर कॅपिटा इन्कम, ती अर्थव्यवस्था कोणती असते? विकसनशील अर्थव्यवस्था असते. आणि अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्याचा 1500 पेक्षा काय असतंय? $1,500 पेक्षा काय असतो? कमी पर कॅपिटा इन्कम असते. ती कशी असते? अंडर डेव्हलप. फॉर एक्झाम्पल साऊथ आफ्रिका. आफ्रिकेतील देश, साऊथ आफ्रिका नाही येणार, आफ्रिकेतील सर्व देश हे कसे आहेत? जवळपास सर्व देश म्हणू शकतो आपण अंडर डेव्हलप आहेत, अविकसित आहेत. भारत बघा, भारत, चायना हे कसे आहेत? डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. आणि विकसित कोणते घेऊ शकतो आपण? USA आणि युरोपियन देश. हे सर्व कसे आहेत? विकसित आहेत. सो लक्षात राहील, PCI पर कॅपिटा इन्कम वरून आपण किती प्रकार पाडतो? तीन प्रकार पाडतो. त्याच्यामधला आहे विकसित, 2 नंबर आहे अविकसित आणि तिसरा आहे विकसनशील, ज्यांचा पर कॅपिटा इन्कम कितीच्या मध्ये असतोय? 1500 ते $12,000 मध्ये असतो. ते विकसनशील असतात. भारत सुद्धा त्याच्यामध्ये येतो. आपल्या भारताचा आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम विचारलं तर लक्षात ठेवा $2,000 जवळपास आहे भारताचा पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम कसं काढलो ते पण तुम्हाला सांगतो मी. पर कॅपिटा इन्कम कसा काढला जातो? फॉर्म्युला लक्षात ठेवा. पर कॅपिटा इन्कम बरोबर एकूण टोटल पॉप्युलेशन, टोटल जीडीपी अपॉन टोटल पॉप्युलेशन. ह्या फॉर्म्युल्यानुसार पर कॅपिटा इन्कम काढला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, महत्वाचं अजून काय आहे? उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरून अर्थव्यवस्थेचे प्रकार कसे पाडले जातात. तर त्याचा पहिला प्रकार आहे भांडवलशाही. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था अशी असते की जिथे उत्पादनांची मालकी कोणत्या व्यक्तीकडे असते? लक्षात ठेवा मित्रांनो, खाजगी व्यक्तीकडे. कोणत्या व्यक्तीकडे असते? खाजगी व्यक्तीकडे. म्हणजे उत्पादन कोणी करायचं तर खाजगी व्यक्तीने केलं तर गव्हर्नमेंटचं तिथे काही इंटरव्हेन्शन नसतं. म्हणून ह्या इकॉनॉमीला नॉन इंटरव्हेन्शन इकॉनॉमी सुद्धा म्हटलं जातं किंवा फ्री इकॉनॉमी सुद्धा म्हटलं जातं. अजून या ह्या भांडवलशाही इकॉनॉमीला महत्वाचं नाव आहे लेझर फेअर. लक्षात ठेवा मित्रांनो, लेझर फेअर असं सुद्धा नाव म्हटलं तर आयोग याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. कसा क्वेश्चन विचारेल आयोग? लेझर फेअर असं कोणत्या इकॉनॉमीला म्हटलं जातं? तर कोणत्या इकॉनॉमीला म्हटलं जातं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला म्हटलं जातं. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी सुद्धा म्हटलं जातं. मग हे एक्झाम्पल आपण कुठे पाहू शकतो याचं? USA मध्ये हे अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. इथे फक्त काय येतो असतो? केंद्रबिंदू काय असतो? ग्राहकाचा इंटरेस्ट महत्वाचा असतो. ग्राहकाला जे पाहिजे त्याचंच उत्पादन कुठे घेतलं जातं? आपल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये घेतलं जातं. ग्राहक आणि प्रॉफिट, फक्त प्रॉफिट मिळवणं हा त्याच्यामध्ये काय असतो? उद्देश असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं काय आहे? प्रॉफिट मिळवणे हा त्यांचा काय असतो? प्रमुख उद्देश असतो. बाकी आपल्या श्रमाचं काय आहे? मजुरांना त्याचं कल्याण होतंय का? मजुरांना त्याचे वेजेस मिळत आहेत का? याच्याशी काही देणं घेणं नसतं. कोणत्या इकॉनॉमीमध्ये? भांडवलशाही इकॉनॉमी. त्याच्या ऑपोजिट आहे समाजवादी अर्थव्यवस्था. बघा, चायना समाजवादी अर्थव्यवस्थेचं काय आहे? पुरस्कर्ता आहे. इथे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये असं असतं की उत्पादनाच्या साधनांची मालकी फक्त इथे लक्षात ठेवा, इथे एक शब्द लक्षात ठेवा, फक्त खाजगी मालकी असते. उत्पादनाची मालकी फक्त कोणाची असते? खाजगी असते. आणि इथे उत्पादनाची मालकी फक्त सरकारची असते. म्हणजे उत्पादन आणि संसाधन त्या सर्वांची मालकी कोणाकडे असते? तर कोणतं उत्पादन घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो? सरकारला असतो. लक्षात ठेवा, फक्त सरकारचे असते. आणि महत्वाचं इथे समाज कल्याण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वस्तूचं काय घेतलं जातं? उत्पादन घेतलं जातं की ज्याचा उपयोग देशातील बऱ्यापैकी जनतेला काय होईल अशा वस्तूंचं काय केलं जातं? उत्पादन घेतलं जातं. कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये? समाजवादी
अर्थव्यवस्थेमध्ये, लक्षात ठेवा. याचे पण काही दोष आहेत. आणि मिश्र अर्थव्यवस्था अशी, याचं एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो मित्रांनो, चायना, चीन, रशिया, हे सर्व समाजवादी अर्थव्यवस्थेचे काय आहेत, पुरस्कर्ते आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे समाजवादी अर्थव्यवस्थेला जास्त महत्व प्राप्त करून दिलं तो कार्ल मार्क्स, लक्षात ठेवा. मिश्र आणि ह्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेला जास्त महत्व प्राप्त करून दिलं तो आपला ऍडम स्मिथ. मिश्र अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काही जे दोष आहेत ते दोष बाजूला करून जी अर्थव्यवस्था आपण स्थापन केली तिला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात, मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था अशी असते की खाजगी मालकी म्हणतात ना, उत्पादनाची, संसाधनाची मालकी कोणाची असते, लक्षात ठेवा मित्रांनो, संसाधनाची मालकी कोणाकडे असते, गव्हर्नमेंटकडे. मालकी कोणाकडे असते तर आपल्या गव्हर्नमेंटकडे. आणि खाजगीला सुद्धा काय केलं असतं, प्रोडक्शनचे अधिकार दिले जातात. खाजगी व्यक्तींना सुद्धा याच्यामध्ये काय असतं, प्रोडक्शनसाठी काय दिलं जातं, अधिकार दिले जातात. म्हणजे दोघांची संमती, दोघांची काय असतं विचार घेतला तो, खाजगी व्यक्ती आणि आपले गव्हर्नमेंट. सो उत्पादन घेताना मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे बघा एखादा जर असेल तर 51% आणि 49% अशा पद्धतीने रेशो असतो. म्हणजे सरकारचा वाटा किती असतो, 51% आणि प्रायव्हेट वाटा किती असतो, 49%. ओके, लक्षात ठेवा. सो आपल्या भारतामध्ये एक्झाम्पल याचा आपण काय देऊ शकतो, भारतामध्ये कुठल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला होतो, आपल्या मिश्र अर्थव्यवस्था. पण सध्या 1991 पासून भारत, लक्षात ठेवा मित्रांनो, आयोगाने वारंवार क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे. 1991 पासून भारत मिश्र अर्थव्यवस्थेकडून, मिश्र अर्थव्यवस्थेकडून आपल्या मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. कुठल्या अर्थव्यवस्थेकडे, मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. क्वेश्चन विचारू शकतो आयोग, भारतामध्ये कोणत्या अर्थव्यवस्था आहे, तर सध्या कोणती अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. पण आपली वाटचाल कुठे चाललेली आहे, मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे. आपण खूप साऱ्या गोष्टींचं काय करतोय, प्रायव्हेटायझेशन करत आहोत. खूप साऱ्या गोष्टी आपण डिसइन्व्हेस्टमेंट करत आहोत. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला आपण काय करतोय, त्याच्यामध्ये उत्पादनाची मालकी देत आहोत, लक्षात ठेवा. म्हणून भारत पहिला मिश्र अर्थव्यवस्था, आता कुठे चाललेला आहे, मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेला. आपल्या भारताची जर विचारले इतिहास काय आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर 1947च्या अगोदर, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 1947च्या अगोदर भारत कसा होता, भांडवलशाही देश होता, भांडवलशाही. 1947 ते 1991 भारत कसा होता, मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता, मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता होता. आणि सध्या 1991 पासून आपण काय करतोय, आपली वाटचाल कोणत्या देशाने चालू झालेली आहे, मिश्र अर्थव्यवस्थेकडून, मिश्र अर्थव्यवस्थेकडून आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे काय चाललोय, वाटचाल करत आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे आपण चाललेलो आहोत, मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेलो आहोत. थोडे थोडे गोष्टी आपण काय करतोय, डिसइन्व्हेस्ट करत आहोत. आपण काय काय बघितलं बघा मित्रांनो इथे, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, आपल्या आर्थिक क्रिया किती असतात, 4. पिडेक कशी लक्षात ठेवायची, पिडेक, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज अँड कन्झम्पशन. आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल कोणत्या गोष्टीचं, तर आपल्याला किती फॅक्टर्स गरजेचे असतात, 4 फॅक्टर्स गरजेचे असतात. ते कोणते, कॅपिटल, त्याला आपण भांडवल म्हणतो, एंटरप्रेन्योर म्हणतो आपण, लँड आणि लेबर, श्रम, याला काय म्हणतो आपण, श्रम. ओके, भूमी. आणि ह्याला संयोजक म्हटलं जाते. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात प्रोडक्शन करताना. त्याच्यापासून आपण कॅपिटलवर काय भेटतो, इंटरेस्ट भेटतो, एंटरप्रेन्योरला आपण प्रॉफिट दिलं जातं आणि रेंट, लेबरला वेजेस मिळतात जातं. हे 4 फॅक्टर लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं, सेल, विप्र. नंतर आपण काय बघितलं, महत्वाच्या मूलभूत संकल्पना, मॅक्रो इकॉनॉमी, मायक्रो इकॉनॉमी. नंतर आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले, उत्पादनाची, साधनाच्या मालकीवरून आणि पीसी, पर कॅपिटल इन्कम नुसार, विकसित, अविकसित आणि विकसनशील. आणि दुसरे भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाहीमध्ये आपण उत्पादनाची मालकी कोणाकडे असते, खाजगी व्यक्तीकडे असते, ग्राहक सर्वोच्च असतो आणि प्रॉफिट कमावणे हाच मोठा काय असतो त्यांचा उद्दिष्ट असतो. नॉन इंटरव्हेन्शन असते, फ्री इकॉनॉमी असते, याला फ्री इकॉनॉमी सुद्धा म्हणतात, मुक्त अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. आणि लेझर फेअर म्हणून, नॉन इंटरव्हेन्शन ऑफ गव्हर्नमेंट,
असं म्हणून त्याला लेझर स्फिअर सुद्धा म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल काय देऊ शकतो तुम्ही? USA आणि युरोपातील बऱ्यापैकी सर्व देश. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनाची मालकी कोण ठरवत असतो? सरकार ठरवत असतं. समाज कल्याण महत्वाचं आहे. समाज ज्याला म्हणतात ना, ग्राहकाला म्हणजे जनतेला काय पाहिजे त्यानुसार त्याचं काय केलं तर उत्पादन घेतलं जातं. महत्वाचं कोण आहे? चीन आणि रशिया. ओके, उत्पादनाच्या साधनाची मालकी दोघांकडे पण असते, खाजगी व्यक्तीकडे पण असते आणि गव्हर्नमेंटकडे पण असते. तिला कोणती अर्थव्यवस्था म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था. कशा पद्धतीने असतं आपल्याकडे? 51%, 49%. उदाहरणार्थ भारत. ओके, अशा पद्धतीने आपण काय बघितलं आज? अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले. ओके, धन्यवाद. जर तुम्हाला याचं काय घ्यायचं असेल, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. महत्वाच्या नोट्स आहेत मित्रांनो. बघा, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र आणि विकसित, अविकसित आणि विकसनशील, हे आपल्या अर्थव्यवस्थेचे महत्वाचे काय आहेत? प्रकार आहेत. ओके मित्रांनो, पुढच्या लेक्चरला आपण नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पादनावर आपण काय करूया? लेक्चर घेऊया. ओके, धन्यवाद.